नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के अध्यक्ष व पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के नेतृत्व में एरोली के विधायक गणेश नाइक और पूर्व विधायक संदीप नाइक की उपस्थिति में वार्ड क्रमांक 65, 77 और 78 के नागरिकों की समस्याओं के निराकरण के लिए वाशी स्थित सिडको ऑडिटोरियम में जनसंवाद उपक्रम का आयोजन किया गया, जहां इस दौरान गणेश नाइक के विजन से नवी मुंबई के विकास को देख प्रभावित फादर एग्नल कॉलेज के छात्र हर्षित भगत ने गणेश नाइक को नवी मुंबई शहर की आइडेंटिटी करार देते हुए उन्हें वॉटरमैन की उपमा दी। मी ऑर्गनायझरला थँक्यू बोलेन, जे पण ऑर्गनायझर आहेत, ऑर्गनायझिंग टीम आहे, मी त्यांना थँक्यू बोलेन का जे स्टुडंट्स आहेत, जे आमचे क्वेश्चन आहेत, जे आमचे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला बोलायला चान्स दिला, त्याच्याबद्दल थँक्यू। छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? महाराष्ट्राची आयडेंटिटी आहेत, इंडियाची आयडेंटिटी आहेत, पूर्ण वर्ल्डची आयडेंटिटी आहेत। मग दिबा पाटील कोण होते? पूर्ण भूमिपुत्रांची आयडेंटिटी आहेत, वर्ल्डचे, स्टेटचे आणि इंडियाचे। मग तसेच नाईक सर हे पूर्ण नवी मुंबईचे आयडेंटिटी आहेत। त्यांनी आम्हाला पीस दिले, सिक्युरिटी दिले, अजून क्लीनेस्ट सिटी आहे नवी मुंबई, त्यांचेच मुले। मग नंतर गार्डन सिटी बोलतात नवी मुंबईला। मग नंतर वेल डेव्हलप्ड सिटी आहे। मग नंतर कोविडमध्ये ते वन मॅन आर्मी बनून सर्वांची हेल्प करत होते। नवी मुंबई एक अशी कॉर्पोरेशन आहे का त्याचा स्वतंत्र एक डॅम आहे। असा डॅम कोणाच्या जवळच नाही, फक्त नवी मुंबईचे मुले आहे जवळ आहे। ते कोणाचे मुले आहे? नाईक सरांचे मुले आहे। आणि मी स्पायडरमॅन बघितले, सुपरमॅन बघितले, पण मी आज वॉटरमॅन पण बघितले, ते बाजूलाच बसलेत। वहीं इस जनसंवाद में नवी मुंबई स्टूडेंट्स एंड यूथ फाउंडेशन की ओर से फादर एग्नल कॉलेज के छात्र हर्षित भगत ने गणेश नाइक को छात्रों से जुड़ी विभिन्न समस्याओं का ज्ञापन सुपुर्द किया। उन्होंने गणेश नाइक से मांग की कि निम्न और मध्यम आय वर्ग के छात्रों के लिए छात्रवृत्ति की व्यवस्था की जाए, सामाजिक कार्य और राजनीति के अनुभवों के लिए महाविद्यालयों में छात्र प्रतिनिधियों का चुनाव हो, पाठ्य पुस्तकें, पुस्तकालय और सभी सुख सुविधाओं से सुसज्ज खेल मैदान उपलब्ध हों। ऐसी मांग उन्होंने गणेश नाइक के समक्ष रखी। मी मागच्या वेळी जसा बोललेलो का जे भूमिपुत्र आहेत, जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहेत, त्यांना स्टायफंड भेटायला पाहिजे। मी परत सरांना सांगतो का लीड घ्या, मी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस करायला तयार आहे। मग नंतर कॉलेज इलेक्शन आम्हाला पाहिजेत, कारण जे मुलांना इंटरेस्ट आहे सोशल वर्कमध्ये, पॉलिटिक्समध्ये, सोशल वर्कमध्ये, त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स देईल। हा कॉलेज इलेक्शन त्यांना एक्सपिरियन्स देईल। मग नंतर तुम्ही कॉलेज इलेक्शन ठेवलं तर हा कॉन्स्टिट्यूशन आणि डेमोक्रेसीला वाचवेल। आणि ते इलेक्शन काही कॉलेजमध्ये होतात, पण खूप म्हणजे कमी प्रमाणात होतात आणि बरोबर नाही होत, कॉन्स्टिट्यूशनल वेमध्ये नाही होत, डेमोक्रेटिक वेनी नाही होत। तर मी सरांना सांगेन का पूर्ण महाराष्ट्रामध्ये परत कॉलेज इलेक्शन GR CR परत जसे पहिलेपासून होते तसेच परत करा। आम्हाला खेळायला ग्राउंड पाहिजे, फक्त एक मोकळा ग्राउंड नाही पाहिजे, तर ग्राउंडमध्ये काय स्पोर्ट्स ॲम्युनिटीज पाहिजे, काय फॅसिलिटी पाहिजे, तरच खेळायला मजा येईल। मग जे NMMCचे लायब्ररी आहेत, ती तिकडे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना तिकडे अभ्यास करायला भेटेल, पण त्यांना आपण वेल मेंटेन ठेवायला पाहिजे, अशी माझी अजून एक रिक्वेस्ट आहे। मग नंतर स्कूल कॉलेज हे 8-8 तास असतात, तर 8 तास का असतो? आम्ही कॉलेजचा होमवर्क करायचा, मग नंतर घरी जाऊन परत होमवर्क करायचा, मग ते क्लासचा होमवर्क, मग त्याचा आम्ही करायचा काय? मग ते 8 तासमधून कॉलेजने आम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज द्यायला पाहिजे, आम्हाला विषय द्यायला पाहिजेत का तुम्ही या विषयाचा सर्वे करा, रिसर्च करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले का यूथनी कुठला तरी एक बर्निंग टॉपिक घेऊन त्याच्यावरती एक मूवमेंट चालवायला पाहिजे, जिस पर गणेश नाइक ने उन्हें सकारात्मक आश्वासन देते हुए समस्या निराकरण का वादा किया। इस दौरान गणेश नाइक ने हर्षित भगत की मांगों को जायज ठहराते हुए कहा कि घोर गरीब छात्रों को एडमिशन के दौरान परेशानियां न हो और महानगर पालिका के माध्यम से ऐसे छात्रों को मदद मिले, इस दिशा में वे प्रयत्नशील रहेंगे। UR युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अशा प्रकारची भूमिका हर्षित भगत यांनी मांडली। आणि
तरुणींची पण टीम चांगली आहे, तरुणांची पण टीम चांगली आहे. भविष्यकालामध्ये कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं, गोरगरिबांच्या मुलांना फी भरताना त्रास होऊ नये, त्याच्यामध्ये CSR माध्यमातून काही लोकांना मदत व्हावी हा उद्देश पण आहे. परंतु माझ्या मनामध्ये या सर्व शिक्षणाकरता महानगरपालिकेनेच खर्च त्या ठिकाणी उचलावा अशा प्रकारची माझी धारणा आहे. वहीं संदीप नाइक ने अभ्यास पूर्ण तौर पर हर्षित द्वारा उठाए गए छात्रों के विभिन्न प्रश्नों पर उनका अभिनंदन व्यक्त करते हुए कहा कि आज के युवा भविष्य का विचार कर रहे हैं. हर्षित भगतचं अभिनंदन करेन, कारण आम्हाला म्हणजे आपलं काय, आपल्याकडे काय असतं ते म्हणजे आपलं सोनं असतं ते आपल्याला कधी विकता येत नाही आणि आपलं म्हणणं मांडता येत नाही. आता 1995 पासूनचं जर आता 2024 म्हणजे अनेक पिढ्या, म्हणजे 3 ते 4 पिढ्यांचा हा कालखंड आहे. तरुण पिढी ही अभ्यास करत अजून इतिहासाचा देखील त्या ठिकाणी उकल करत या सर्व गोष्टीचा शोध घेत असते. त्यामुळे ही नवी मुंबई वसली कशी, प्रत्येक कालखंडामध्ये काम कसं झालं, कोणती धोरणं घेतली हे कोणीतरी मांडलं पाहिजे आणि तो विचार करताना आपल्या भविष्याचा देखील विचार आपण केला पाहिजे आणि त्याकरता अत्यंत अभ्यासू असं त्या ठिकाणी आपली भूमिका आणि आपल्या मागण्या या हर्षित भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत उत्तमरित्या मांडल्या. याबद्दल मी हर्षितचं आणि सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.